जळगाव जिल्ह्यात तापमानाचा पारा दिवसेंदिवस वाढत असताना जळगाव शहरातील औद्योगिक प्रशिक्षण संस्था अर्थात ITIमधून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे। तब्बल 6 महिन्यापासून या संस्थेत विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना पिण्याच्या पाण्याची सुविधा नसल्याचा दावा करण्यात येत आहे। विशेष म्हणजे जवळपास 1400 विद्यार्थी येथे प्रशिक्षण घेत असून पाण्यासाठी त्यांना बाहेर भटकंती करावी लागत असल्याचे समोर आले आहे। पाहूया या विशेष रिपोर्टमधून। जळगाव शहरातील महामार्गालगत असलेल्या ITI संस्थेत हजारो विद्यार्थी विविध तांत्रिक अभ्यासक्रमाचे प्रशिक्षण घेत आहे। मात्र कडक उन्हात विद्यार्थ्यांना सर्वात मोठा सामना करावा लागत आहे तो पिण्याच्या पाण्याचा। विद्यार्थ्यांच्या म्हणण्यानुसार गेल्या 6 महिन्यापासून संस्थेतील पिण्याच्या पाण्याची व्यवस्था बंद आहे। ज्या ठिकाणी पिण्याचे पाणी आहे ते पाणी गरम असल्याने विद्यार्थी ते पाणी पिऊ देखील शकत नाही। त्यामुळे विद्यार्थ्यांना महाविद्यालय परिसरातील रुग्णालय तसेच पोलीस स्थानकात जाऊन पाणी आणावे लागत आहे। एकीकडे सरकार विद्यार्थ्यांच्या सुविधा वाढवण्याच्या घोषणा करत असताना दुसरीकडे IIT सारख्या महत्त्वाच्या संस्थेत मूलभूत सुविधांचाच अभाव असल्याचे चित्र दिसून येत आहे। त्यामुळे विद्यार्थी व पालकांमध्ये संताप व्यक्त होत आहे। उन्हाचा वाढता तडाखा आणि पाण्याअभावी विद्यार्थ्यांच्या आरोग्याचाही प्रश्न निर्माण झाला आहे। यामुळे संबंधित प्रशासनाने तत्काळ उपाययोजना कराव्यात अशी मागणी आता जोर धरू लागली आहे। दरम्यान या गंभीर प्रकाराबाबत IIT प्रशासन काय भूमिका घेते आणि विद्यार्थ्यांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कधी मार्गी लागतो याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे। आम्हाला इथं म्हणजे ITI चालू होण्यापासूनच खूप दिवस पाणी असतं, काही दिवस नसतं, म्हणून आम्हाला पाण्याची अडचण येतच राहते। पाण्याची अडचण येत असते इथं, म्हणून काही ठिकाणी बाहेर जावं लागतं। ते पण आरोडा मारता आम्हाला इथं पाणी उपलब्ध नाही, आम्हाला उपलब्ध करून द्यावे असं सरकारला नम्र विनंती आमची। म्हणजे आता ऐकवा लावलेलं आहे का इथे पाणी? एकवा लावलेलं होतं पण जे आता बंद झालं आहे ऑफिस, भेटत नाही आता थंड पाणी पण नाही उपलब्ध, गरम जे किती दिवसापासून पाणी मिळत नाही तुला? ITI चालू होण्यापासून म्हणजे आधोमध्ये पाणी असतं ना किंवा नाही असतं। बरं, ठीक। किती दिवस झाले तुम्हाला पाणी नाही प्यायला? आता 8-15 दिवस झाले पाणी नाही। नमस्कार, मी तेजस सपकाळे, ट्रेड व्यवसाय आमचा कोपा। तर 6-1 महिन्यापासून ITIत पाणीच नाही, म्हणजे राहतं मध्येच चाललं जातं। आता कमीत कमी 1 महिना झाला पाणीच नाही येतं ITIमध्ये। आम्ही जेवण करतानाही बाहेर जातो पाणी वगैरे प्यायला, आणि आजूबाजूचे बोलता आम्हाला की पाणी तुम्ही इकडनं पाणी नको भरा असं तसं। तर आमची सरकारला हीच विनंती की ITIमध्ये पाणी उपलब्ध करून द्यावे बस। ITIमध्ये 2 वॉटर कूलर मोठे आहेत आणि एक छोटं वॉटर कूलर आहे, परंतु विद्यार्थ्यांची जी स्ट्रेंथ आहे आमची ही मोठ्या प्रमाणावर आहे आणि 1,500च्या आसपास आमची स्ट्रेंथ आहे स्टाफ धरून। आणि त्या वॉटर कूलरमध्ये पाणी थंड होण्यासाठी जो कालावधी लागतो, आता रखरखतं ऊन असल्यामुळे पाण्याची मागणी वाढलेली आहे, त्याच्यामुळे त्या वॉटर कूलरमध्ये पाणी थंड होण्यासाठी जो कालावधी मिळाला पाहिजे तेवढाही कालावधी त्याच्यामध्ये त्याला दिला जात नाही। मुलं फटाफट बाटल्या भरतात, त्याच्यामुळे ते पाणी थंड होण्यासाठी जेवढा कालावधी त्या आवश्यक आहे त्या कूलरला तो न दिल्यामुळे साहजिकच आहे त्या पाण्याला जो थंडावा पाहिजे तो तेवढा अपेक्षित मिळत नाही। किती विद्यार्थी आहे आमच्याकडे? जवळपास 1400च्या वर विद्यार्थी आहेत मुलांची? म्हणजे हॉस्टेलमध्ये आम्ही स्वीपर जो लावलेला आहे तर कंत्राटी स्वीपर लावलेला आहे। 3 मजल्यांचं आमचं हे आहे, तिच्यातले 2 मजले जे आहेत ते वापरत नाही आहे, त्याच्यामुळे तिथंही असू शकतं। आणि कालच म्हणजे 11 तारखेला शॉर्ट सर्किट झाल्याने पंप हाऊसची जी आमची केबल होती तिथं आग लागली, म्हणजे सुकलेलं गवत असल्यामुळे, त्याच्यामुळे कालच्या दिवशी 2 दिवस पाणी पुरवठा आमचा पंप हाऊसचा खंडित झाला होता। त्याच्यामुळे कदाचित ती घाण असेल थोडंफार प्रमाणात, परंतु आमचा स्वीपर लावलेला आहे आणि तो नियमित स्वच्छता तिथं करत